नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का ज्या कंबाईंड जे पेपर झाला आपला 2025चा, त्यामध्ये आपण नाही का एक सब्जेक्टचे नाही का सोर्स टाकू आपण। काही PIQ असू शकते, काही कोणता सोर्स कोणत्या बुक्समध्ये आहे किंवा काय आहे पाहू आपण नेमकं, जेणेकरून जी नवीन मुलं आहे त्यांना एक डायरेक्शन मिळणार आहे, नेमका अभ्यास कसा केला पाहिजे ना, लक्षात घ्या। तर बघा, पहिला प्रश्न आपण आज पॉलिटी हा विषय घेऊ। पहिला प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात व कोणत्या भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहे? तर लक्षात ठेवा, सर्वांनाच माहित आहे 51 भाग 4 परंतु रिपीट क्वेश्चन आहे बघा, सोपा आहे सर्वात। त्यानंतर ASO मुख्य परीक्षा 2018 आलेला आहे बघा, मूलभूत कर्तव्याबाबत खालील विधानापैकी कोणते विधान बरोबर नाही आहे? तर तुम्ही जर वाचले हे बरोबर तर तुम्हाला ते भाग 4 51 याच्यात दिसून जाईल। तुमचा वेळ न घेता मी डायरेक्ट क्वेश्चन घेतो। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपल्या विचारणार जरा कार्यालयीन भाषावर आलता। तर कार्यालयीन भाषा यापूर्वीच प्रश्न आलता हा, परंतु जर आपण यावर जर कलम व्यवस्थित केलं नसेल तर कन्फ्युजन होऊ शकते। तर कलम 349 वर आला होता, परंतु बघा 349 वर मागं त्यांनी चुकवलं होतं, तर लक्षात येणं अपेक्षित होतं मागच्या वेळेस बघा। तर यामध्ये जे आपल्याला हिंदी भाषेच्या विकासासाठी होतं ते 351 होतं, प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिक्षण सुविधा 350, सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयात भाषा हे जे आहे हे 348 मध्ये आहे, आणि हे 349 तर माहित आहे, परंतु सोर्स काय बघा आपल्याला विचारलं होतं फॉरेस्ट मुख्य परीक्षा 2016चा प्रश्न आहे, त्यांनी योग्य विचारलं होतं। पर्याय बघा, पर्यायामध्ये 343 आहे, 345, 348 आणि 350 आहे। तर चौथं बघा ड, भाषेसंदर्भात विशिष्ट कायदे करण्यास विशेष कार्यपद्धती, जे आता आयोगाने विचारला त्यावेळी चुकवला होता। तर आपण चुकलेली गोष्ट काय आहे पण नेमकं पाहत असतो अनालिसिस मध्ये, म्हणून मी म्हटलं की बा हा क्वेश्चन येत होता आपल्याला। 349 मध्ये आहे, हे चुकीचं आहे। त्यानंतर बघा याच्यात आपल्याला जर फक्त याचं अ क बरोबर आहे, अ क आणि ब, अ ब क, ड चुकीचं आहे, लक्षात ठेवा। आता पर्यायामध्ये 348 सुद्धा होतं। त्यानंतर बघा एक प्रश्न आणखी आहे, संयुक्त गट 2018 पूर्व परीक्षेचा प्रश्न आहे बघा, कलम 343 अयोग्य विचारलं होतं, 345, 348 आणि 351, जे आता 351 होतं ना हिंदी भाषेचा विकास, हे 2-3 वेळा रिपीट आहे हिंदी 351 कलम, तर हे तुम्ही पाहून घ्या, हे सुद्धा रिपीट क्वेश्चन होता, कलमावर होता परंतु। त्यानंतर बघा ते 350 होता ना, तर बघा राज्यसेवा मेन जे झाली आता 2025ची, तिथं आलं होतं 335 वर आलं होतं, मातृभाषेतील सूचना बघा 350 आणि हिंदी भाषेचा विकास 350B, ते चुकवलं होतं। हिंदी भाषेचा विकास किती कलमात आहे? 351 मध्ये आहे। 350B मध्ये काय आहे? भाषिक अल्पसंख्याक अधिकारी आहे 350B, आणि 350A मध्ये प्राथमिक भाषेत प्राथमिक भाषेत नाही का, प्राथमिक स्तरावर नाही का मातृभाषेत शिक्षणाची सुविधा देणे हे कर्तव्य आहे, त्यामुळे ते 350 हे, आणि हे दोन्ही कलम जे समाविष्ट झालं होतं 7वी घटना दुरुस्ती 1956 ला, लक्षात ठेवा। याचं उत्तर काही जे राहील ना, ते पहिलं आणि दुसरं बरोबर आहे, तिसरं चुकीचं आहे, लक्षात ठेवा हे या प्रश्नामधलं। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, तर आपल्याला विचारलं होतं 73 घटनेमध्ये दोन क्वेश्चन होते बघा। ग्रामसभा सोपा होता, कारण PIQ बरं, ग्रामसभा 243 राखीव जागा, डी मध्ये पंचायत निवडणुका 243 के झेड, के इकडे तिकडे झेड 74 मध्ये, आणि अपात्रता एफ वरून फेल, लक्षात ठेवा। हे बघा याचा सोर्स दाखवतो, तरी पण याचाही दाखवतो, सोबतच दाखवतो बघा। एक आणखी प्रश्न होता 243G, यामध्ये काय दिलेलं आहे? तर पंचायतीचा अधिकार जबाबदारी इकडे जी आहे, नगरपालिकाचा शब्द आला तर तिथं W आहे, तर लक्षात ठेवा। तर याचं उत्तर, याचं उत्तर जी राहील, हे सर्वच माहित आहे, परंतु कंबाईंड ग्रुप C 2019चा बघा जोडायला वाट आहे। तर मी हे मराठीत आहे, परंतु इंग्लिशमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ABCD असं बरोबर येते। तर पंचायतीच्या निवडणुका के मध्ये आहे, पंचायती स्थापना, ग्रामसभा आणि जागाचे आरक्षण, या तीन 4 पैकी 3 तरतुदी इथं दिलेल्या आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर बघा ज्यांनी मराठीत दिलं होतं तर इंग्लिशमध्ये बरोबर दिले जाते। त्यानंतर ASO मुख्य परीक्षा 2022चा मेनचा प्रश्न आहे, डायरेक्ट आलता बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 243G बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर? हाच प्रश्न बघा, हाच फ्रेम आहे,
पंचायतीचे अधिकार जबाबदाऱ्या रिपीट मारला हा. त्यानंतर एक आणखी क्वेश्चन बघा, राज्यसेवा मेन 17चा आहे, पंचायत राजचा लावलेला आहे. बघून घ्या, ग्रामसभा, कार्यकाल, निवडणूक आणि लेखा परीक्षण यावर आलता, हे तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर बघा आपल्याला भारतीय संविधानाचे स्त्रोत कुठून कुठून घेतलेले आपण, कोणत्या देशाकडून. सोपा कॅटेगरीतलाच होता, परंतु याचा सोर्स बघा. STI मेन 2019 बघा. मूलभूत हक्क आपण कुठून घेतला, अमेरिका. संसदीय लोकशाही ब्रिटन. संयुक्त अधिवेशन, संसदेचे जे संयुक्त अधिवेशन आहे ते ऑस्ट्रेलियाकडून घेतलं आणि मार्ग आयर्लंडकडून. आयर्लंड आहे याच्यामध्ये बघा. त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला विचारते, इथं आयर्लंड एकरी नागरिकत्व न्याय केंद्राची समोरती सूचीवर होता ना आता ऑस्ट्रेलियामधून घेतलं, हे बिन लक्षात ठेवा. 2021चा प्रश्न आहे. म्हणजे बरेच प्रश्न रिपीट आहे या पॉलिटीचे. 2-3 सोडले तर थोडे लेंदी होते, थोडे चुकीचे विचारले आहे राज्यपाला संदर्भात, लक्षात ठेवा. तर आपल्याला ही कलम ऑलरेडी विचारण्यात आलेली आहे, मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला बघा. ASO मुख्य परीक्षा 2016चा बघा. 154, 155, 157 आणि 158 यासंबंधी 2-3 कलम आपल्याला विचारण्यात आले, तुम्ही पाहून घ्या. हे ASO मुख्य परीक्षा 2016चा आहे. त्यानंतर बघा 163 वर होता, तर बघा 163 ची लाईन जशी तशी उचलली. ESI मेन 2022चा आहे, हे सुद्धा पाहून घ्या तुम्ही. त्यानंतर बघा ते महाधियुक्त आलं होतं आपल्याला. महाधियुक्त भारतीय संविधानाच्या 165 मध्ये आहे, सर्वांनाच माहित आहे. वीरेंद्र सराफ हे करणचा होता. त्यानंतर 1 मे 1960 रोजी स्थापना महाधियुक्त कार्यालय असते, हे माहीत असणं अपेक्षित नाही, परंतु आपण त्याला चुकवत नाही. लक्षात ठेवा, माहीत नसलं तर ते बरोबर येत होतं. याचा जर सोर्स म्हटला आपण तर फक्त आपल्याला यासंबंधी फक्त आपल्याला काय सांगता येईल, कलम 165 बद्दल माहित आहे आपल्याला की 165 मध्ये महाधियुक्त आहे, अशा प्रश्न आलेला आहे. बघा राज्यसेवा मेन 2025 ला आलता महाधियुक्त भारतीय कोणत्या कलमात आहे, 165. बऱ्याचदा रिपीट क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला विचारलं होतं उपराष्ट्रपतीच्या पात्रतेबाबत कोणते विधान अयोग्य आहे, ह्याच्यावर सुद्धा ऑलरेडी आलेला आहे. भारताचा नागरिक असा 35 वर्ष पाहिजे तिथं, आणि राज्यसभेचा सदस्य, लोकसभा सदस्याला ते राष्ट्रपतीसाठी असते, लक्षात ठेवा. याचा सोर्स पहा. ASO मेन 2023 ला आलेला आहे बघा. त्याची पात्रतेवर विचारलं, ते संसदेच्या कोणत्याही गृहाचा किंवा राज्यविधान सदस्य नसावा, विधान बरोबर आहे. राज्यसभा सदस्य निवडण्यास पात्र असावा आहे का, इथं ते आता लोकसभा होतं, तो भारताचा नागरिक असावा. फक्त ते 35 वर्षाचं नाही का इथं दिलेलं नाही आहेत, परंतु पुढील प्रश्नामध्ये ते तुमचं लक्षात येईल. बघा राज्यसेवा मे 2019 विचारण्याचा उपराष्ट्रीय संधी कोणते विधान अयोग्य आहे. इथं बघा पहिलं सेंटेन्स आपलं आपण पाहू, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढू इच्छिणाऱ्या व्यक्तीने वयाची 30 वर्ष पूर्ण करणे करे. इथं चुकलेलं आहे. चुकलेलं आपण लक्षात घेत असतो, 35 वर्ष पाहिजे तिथं सुद्धा 35 पाहिजे, तिथं 45 दिला, लक्षात ठेवा. प्रश्न रिपीट आहे. एक थोडा टफ क्वेश्चन होता. पंतप्रधानांच्या भूमिकेबाबत कोणी कोणते विधान म्हटलेले आहे, याच्यावर आपण काही करत नसतो, आणि जर लॉजिक म्हटलं तर वरीलपैकी सर्व मारत असतो आपण, परंतु तर या प्रश्नाचा सोर्स जर पाहिला आपण पंतप्रधान मताबद्दलचा, तर आपले संविधान जे आहे ज्ञानदीप अकॅडमीचं होतं पूर्वी, अभयसिंग मोहिते सरांचं होतं, तर यामध्ये दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं मत आहे. परंतु आपलं कामाचं बघा, रामसे मूर यांनी चालक म्हटलं होतं जहाजाचा, तर मनरो यांनी म्हटलं होतं जहाजाचा कप्तान, ते विरोधात दिलेलं आहे, ते बरोबर दिलेलं आहे आपल्या रॅमसे मूलचं. त्यानंतर बघा जे चंद्र जे म्हटलं त्यामध्ये गौण ताऱ्यामधील चंद्र, ते तिथं पाहतो सर विलियम हॉरकॉट, हा लक्षात ठेवा. त्यानंतर जेनिंग यांनी सूर्य म्हटलं होतं, समाधानी पहिला मॉर्ले यांनी म्हटलं होतं, आणि मनरो यांनी कप्तान म्हटलं होतं जहाजाचा. हे तुम्ही पाहून घ्या. आता जरी आपल्याला हा क्वेश्चन टफ गेला आहे सर्वांनाच, परंतु आता हे लिहून घ्या, जेणेकरून जर पुन्हा रिपीट आलं तर यावरून आपल्याला एक समजते की राष्ट्रपती बद्दलचं मत कोणी काय म्हटलं ते करायचं, पंतप्रधान बद्दल कोणी म्हटलं ते पाहायचं आता आहे, म्हणजे जेणेकरून पुढील जर प्रश्न सेट झाला तर आपल्याला आला पाहिजे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला, तो सुद्धा टफ होता, परंतु PIQच आहे, परंतु आपल्याला ते चुकणं अपेक्षित आहे, कारण मायक्रोवेव्ह आपण पाहत नाही. कोणाचा आला असेल तर खूपच छान. 1950 मध्ये भारतीय संविधान भारतीय संघराज्य 4 स्तरीय वर्गीकरण करण्यात आले होते, ABCD, हे माहित आहे सर्वांना. परंतु हे जे पहिले 2 सेंटेन्स होते एकमेकाला क्रॉस केलेले आहे, याचा सोर्स जर तुम्हाला सांगितला मी, तर बघा ESI मुख्य परीक्षा 2016 आलेला आहे बघा, जोड्या लावात. इकडे भाग A, B, अ, ब कडे दिलेला आहे. इथं संस्थानिक राज्य, केंद्रीय प्रशासकीय, अंदमान निकोबार बेशीत भारतातील प्रांत हे आलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे रिपीटच क्वेश्चन आहे, परंतु त्यावेळेस आपल्याला कसं याची आपण इतक्या बारीक मायक्रो लेवलवर पाहत नाही, परंतु आला तर खूपच चांगला आहे. कन्फ्युजन होत होतं यामध्ये, लक्षात घ्या.
त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही आहे, यावेळेस मूलभूत कर्तव्यावर 2 प्रश्न होते, तर कोणते नाही आहे तर तुम्हाला माहीत आहे, याचा मी डायरेक्ट सोर्स सांगतो, ते कलम 39 तर सामान्य कायदेशीर मोह आहे, सर्वांनाच माहीत आहे, बऱ्याचदा क्वेश्चन आहे, बघून घ्या. इथं जोड्याला एसओ मेंदवा 23 ला कलम 39 बघा, सामान्य न्याय मोफत कायदेशीर मदत हे एलिमेंट होते, लक्षात ठेवा. त्यानंतर मूलभूत कर्तव्यावर आला प्रश्न, तो सुद्धा बघा, एसओ मेंदवा 13 देशाचे संरक्षण करणे, 6 ते 14 वर्ष आहे ना त्यामध्ये दिलेलं, अपत्यावर शिक्षण संधी देणे. इथं 2 आहे, इथं फक्त 1 ते जे 11 कर्तव्य आहे ते 10 ते आपण नवीन टाकलं समजा त्यांनी यावर्षी, बाकी आपण याच्यावर निघत होते, सोपाच होता, परंतु सोर्स आहे रिपीट आहे. त्यानंतर बघा आपल्याला विचारलं होतं कलम 20 आणि 21 मूलभूत हक्कावर याचा फरकावर, म्हणजे कोण 20 मध्ये संबंधी आहे, तर पहिलं माहित होतं 21 मध्ये आहे, आणि चौथं जे आहे ते आहे 21A मध्ये आहे, बाकी 2 आहे, परंतु त्याचा सोर्स पहा. आपल्याला विचारलं होतं राज्यसेवा मेंदवा 20 ला बघा कलम 21 मध्ये आहे, पाहून घ्या तुम्ही, पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. कलम 21 कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीखेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवन हिरावून घेतले जाणार नाही, हे विचारण्यात आलं होतं आता 21 मध्ये. त्यानंतर बघा कलम 20 मध्ये नाही का उल्लेख न करता त्यांनी विचारण्यात आहे, बघा इथं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021चा प्रश्न बघा, जे पहिलं सेंटेन्स आहे ना कलम 21 मध्ये बघा, कोणत्या व्यक्तीचे जीवित व्यक्ती स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. बघा किती मायक्रोवेव्ह चूक होते, आता त्यांनी इथं काय होतं, योग्य नाही, कायद्याच्या प्रस्तावित पद्धतीनुसार पाहिजे, लक्षात ठेवा. हे नाही तर ड्यू इस्टॅब्लिश बाय लॉ पाहिजे, ड्यू इस्टॅब्लिश बाय लॉ, ड्यू प्रोसेस लॉ नाही पाहिजे ना, इथं लक्षात ठेवा. म्हणजे इथं हे आपण जपानकडून घेतलेलं आहे कलम. पहिला कलम 20 मध्ये सेकंड सेंटेन्स आहे बघा, आपल्याला आता जे विचारण्यात आलं तेच आहे, लक्षात घ्या. कलम 20 वर यापूर्वी सुद्धा प्रश्न आलेले आहे, लक्षात घ्या. कलम 20 संबंधी आणखी एक प्रश्न बघा, उल्लेख न करता त्याच्यातल्या तरतूद दिल्या होत्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022चा, लक्षात ठेवा. मी इथं वाचत नाही, तुम्ही पाहून घ्या. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री कोण राहिली आहे, तर वसंतराव नाईक होतं. थोडं कन्फ्युजन झालं असेल, सप्टेंबर 2025 म्हटलं तर फडणवीस वाटलं असेल खूप जणाला, किंवा सिली मिस्टेक सुद्धा झाली असन, पण त्याचा सोर्स बघा, आपल्याला ऑलरेडी नाही का मेन्सला नाही का विचारण्यात आला होता हे, परंतु कसा डायरेक्ट नाही, परंतु आपल्याला त्यावेळेस माहीत राहते की बघा इथं वसंतराव नाईकचा कार्यकाळ जे होता 1963 ते 75च्या दरम्यान होता, हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं 12 वर्षाचा कार्यकाळ देऊन आहे, तुम्ही जोड्याला पाहून घ्या. म्हणजे वसंतराव नाईकचं काही ब नंबरचं तर 2 नंबर येईल, म्हणजे सर्वाधिक कार्यकाळ यांचाच आहे त्यावेळेचा, इथं लक्षात बी येते आपल्याला, लक्षात ठेवा. पण डायरेक्ट जर असं चुकलं असेल तर काही हरकत नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपल्याला विचारलं होतं कलम 168 मध्ये कशाचा समावेश होत नाही म्हणे, लक्षात ठेवा. तर हे सुद्धा रिपीट आहे, बघा तुमच्या स्क्रीनवर, कलम 168 संबंधित नाही आहे म्हणते, बघा हे सेंटेन्स वाचून घ्या तुम्ही, सर्व रिपीटच आहे, तिन्ही सेंटेन्स इथंच भेटते तुम्हाला. हे आलता कंबाईंड ग्रुप बी मे 2025चा, लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण पाहिलं, एक प्रश्न आहे त्याचा, ते सीट आहे ना, चौथं सेंटेन्स चुकीचं, विधानसभेचे किमान कमाल संख्याबळ 60 ते 500 असते, हे माहिती आहे आपल्याला, परंतु इथं आपण काय करत असतो, विधानसभेची रचना कायच्यात हे पाहत असतो, लक्षात ठेवा. हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे, कारण की आपण अनालिसिस करत असतो, परंतु त्या 3 सेंटेन्स वरच्या 168 मधून निघत होतं. तर अशा पद्धतीने आपण नाही का पॉलिटीचे 15 क्वेश्चन पाहिलेले आहे, त्यापैकी 12 ते 13 क्वेश्चन जे आहे ते डायरेक्ट आलेले आहे, आणि 1-2 क्वेश्चन जे होते ते आपल्याला चुकणंच अपेक्षित होतं, ते चुकायलाच पाहिजे. म्हणजे 12-13 स्कोर चांगला आहे पॉलिटीमध्ये, परंतु आपण कलम जर आपण कसं एखादा कलम पूर्वी आलं तर आपण अनालिसिस करत असतो, एक प्रश्न नाही घेतला आपण नागरिकत्वाचा कलम 8 वरचा, तर कलम 8चा जो प्रश्न आहे तो काही रिपीट नाही आहे, कारण की तशा प्रकारचा प्रश्न म्हणजे आपण करतो ते अनालिसिस मध्ये 5 ते 11 मध्ये करत असतो काय काय कलम आहे तर परंतु जर आपल्याला यापूर्वी नाही का 5 प्रकारे जे आपल्याला नागरिकत्व मिळते त्याच्यावर प्रश्न आहे, नागरिकत्व त्याग करणारे 3 पद्धतीने करतो त्याच्यावर प्रश्न आहे, नागरिकत्व कायद्यावर सुद्धा प्रश्न आहे, म्हणजे आपण ते अनालिसिस मध्ये करत असतो, लक्षात ठेवा. परंतु तो चुकला तरी काही हरकत नाही, परंतु आता ते कलमावर आपल्याला आलेलं आहे तर लक्षात ठेवा, मी काही ते घेतलेला नाही आहे. तर अशा पद्धतीने का आपल्याला 12 मार्क भेटायला पाहिजे यामध्ये. जर नवीन मुलांना नाही का नेमका समजलं असेल की बा नेमकं काय करायचं आहे आपल्याला, आपण अदर सब्जेक्टचे सुद्धा
ॲनालिसिस टाकू, सोर्स टाकू. नक्कीच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.